मी 60 वर्षाचा श्रीमंत माणूस होतो, पण मला एक असा भयंकर रोग झाला की कोणतीही मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार नव्हती. शेवटी मजबुरीने फक्त वारस मिळावा या एकमेव उद्देशाने मी 18 वर्षाच्या एका कोठ्यावरच्या मुलीची लग्न केलं. लग्नाच्या रात्री जेव्हा मी तिच्या जवळ गेलो, तेव्हा तिने अत्यंत हलक्या आवाजात सांगितलं की मला घटस्फोट देऊ नका. मला तुम्हाला काही दाखवायचं आहे. तिने आपल्या बाहूची बाही वर करून कापड बाजूला केलं आणि तिथं जे दिसलं त्यामुळे माझे रोंगटे उभे राहिले. कारण माझं नाव सरदार वीरेंद्र सिंग. त्या रात्री माझ्या वयाच्या 6 दशक पूर्ण झाले होते आणि मी स्वतःच्याच हवेलीच्या भिंतीमध्ये जिवंत प्रेत बनून राहत होतो. माझ्याकडे अपार संपत्ती होती. कोठ्या, चहागिरी, बँक बॅलन्स इतकं की 7 पिढ्या बसून खात राहिल्या तरी संपणार नव्हतं. पण या सगळ्यांचा मालक असूनही मी आतून पूर्णपणे रिकामा होतो. ही संपत्ती माझा अभिमान नव्हती, ती माझ्या पायातली बेडी होती. रोज रात्री या संपत्तीच्या बिछाण्यावर झोपत होतो आणि जळत्या त्वचेच्या वेदनेने जागत होतो. मला एक विचित्र रोग होता. डॉक्टर त्याला गंभीर त्वचा रोग म्हणाले. लोक देवाची शिक्षा म्हणाले. माझी त्वचा माझी राहिली नव्हती. लाल खवले सतत जळजळ खात सुटले. मी सगळीकडे उपचार करून पाहिले. लंडन, स्वित्झर्लंड, जडीबुटी दर्गा, काहीच फायदा झाला नाही. लहानपणी मी अगदी निरोगी होतो. तरुणपणी फार देखणा समजला जाईल. लोक मला पाहण्यासाठी उत्सुक असायचे, कारण मी सरदार रणविजय सिंग यांचा एकुलता एक मुलगा होतो. पण 30 वर्षाचा असताना हा रोग सुरू झाला. सुरुवातीला कमरेवर एक डाग, मग बाहूवर, नंतर संपूर्ण शरीरावर आणि शेवटी चेहऱ्यापर्यंत पोहोचला. आज 6 वर्षाचा असताना मी आरशाकडेही पाहू शकलो नव्हतो. स्वतःचा चेहरा पाहून मी घाबरायचो. माझं नोकरही माझ्याकडे सरळ पाहू शकत नव्हते. जेव्हा ते माझ्याजवळ यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि किळस स्पष्ट दिसायचे. मी त्यांना आदेश दिला की माझ्या खोलीत येताना चेहऱ्यावर मास्क घालून ये. त्यांना वाटायचं की मी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतो, पण खरं तर मी त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा तिरस्कार पाहू शकत नव्हतो. मी पूर्णपणे एकटा होतो. माझी पहिली पत्नी 20 वर्षापूर्वी गेली होती. ती माझ्या तरुणपणातील प्रेम होती. फार सुंदर आणि जिवंत स्वभावाची. कदाचित माझ्या रोगाची अवस्था पाहून ती सहन करू शकली नाही. तिच्या जाण्याने मी फक्त पैसा कमवत राहिलो, रोग लपवत राहिलो आणि अधिकाधिक एकटा होत गेलो. आता मी 60 वर्षाचा झालो होतो. हाडं कमजोर होत होती आणि मला फक्त एकच भीती सतावत होती, वारसाची. माझा कोणीही स्वतःचा नव्हता, ना मुलगा ना मुलगी. मी गेल्यावर दूरचे नातेवाईक या हवेलीवर आणि माझ्या संपत्तीवर तुटून पडतील आणि सगळं लुटतील ही कल्पनाच मला रोगापेक्षा जास्त त्रास देईल. मला कोणत्याही किमतीने एक वारस हवा होता. मागील 5 वर्षात मी अनेक चांगल्या घराण्यात लग्नाचा निरोप पाठवला. मी अर्धी संपत्ती द्यायला तयार होतो. फक्त एक मूल हवं होतं, एक कायदेशीर वारस. सुरुवातीला लोकांना माझ्या पैशांची चमक आकर्षित करायची. ते आपल्या मुली घेऊन यायचे. पण जसं त्यांनी मला पाहिलं किंवा माझ्या हातावरील हातमोजे काढलेले पाहिले, तसं ते घाबरायचे. मग कोणी बहाणे करायचं की मुलगी अजून शिकते, कोणी म्हणायचं अजून खूप लहान आहे. सगळं खोटं. खरं तर कोणीही आपली मुलगी अशा माणसाला द्यायला तयार नव्हतं. त्याच शरीर सडत होतं आणि चेहरा भयानक झाला होता. कोणीही आपली मुलगी माझ्या बिछाण्यापर्यंत पाठवायला तयार नव्हतं. मी खूप थकलो, पूर्णपणे तुटलो. त्या रात्रीही असंच झालं. मी माझ्या अभ्यासिकेत बसलो होतो. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत माझी त्वचा जळत होती. मी माझ्या व्यवस्थापक रणजितला बोलावलं. रणजित गेली 25 वर्ष माझ्यासोबत होता. फार विश्वास, किंवा असं म्हणावं की फक्त माझ्या पैशांचा विश्वास, तो माझा संपूर्ण व्यवसाय सांभाळायचा. तोच माझे डोळे आणि कान होता. तो एकमेव माणूस होता जो मला रोग असूनही माझ्यासमोर सहज बसू शकायचा, कारण तो माझा रोग नव्हे तर माझे पैसे पाहायचा. तो आला आणि नेहमीप्रमाणे कोणताही भाव न दाखवता म्हणाला की सरदार साहेब बोलावलं. माझा आवाज कापत होता. मी म्हटलं की रणजित, सगळ्यांनी नकार दिला. शेवटची आशा होती ती राठोड घर आणायची. त्यांनीही नकार दिला.
रणजित काही क्षण शांत उभा राहिला. त्याची ती शांतता मला आतून ओरडायला भाग पाडत होती. मी विचारलं की मी काय करू रणजित? असाच मेलो तर सगळा त्या लुटारूंना सोडून. रणजित काही क्षण विचार करून हळूच म्हणाला, जर तुम्ही वाईट मानणार नसाल तर एक मार्ग आहे. मी लगेच अस्वस्थ होऊन विचारलं, कोणता मार्ग? तो म्हणाला की डॉक्टर नाही, उपचार नाही, तुम्हाला पत्नी नको, तुम्हाला फक्त वारस हवा आहे, एक आई हवी आहे. मी थक्क झालो. म्हणजे? तो म्हणाला की चांगली घराणी आपल्या मुलींची इज्जत आणि समाज पाहतात म्हणून तुम्हाला नकार देतात, पण काही ठिकाणी फक्त सौदा होतो. हे ऐकून माझ्या कपाळावरचा घाम सुटला. मी त्याचा इशारा समजलो होतो. मी म्हटलं की रणजित, तू शुद्धीत तर आहेस ना? मला बाजारात जायला सांगतोयस? तो डोके हलवत म्हणाला की नाही सरदार साहेब, बाजारात जायचं नाही. बाजारातून एक सौदा करायची गोष्ट आहे. तुम्हाला अशी बाई हवी जी तुम्हाला वारस देईल आणि बदल्यात जेवढी किंमत तुम्ही देणार त्याप्रमाणे घेईल. हे ऐकून माझं रक्त खवळलं. काय? एखादी वेश्या माझ्या वारसाची आई बनेल? लोक काय म्हणतील? रणजित थंड हसत म्हणाला की सरदार साहेब, लोक आजही तुमच्याबद्दल कमी काय बोलतात? लोक तर तुमच्या मृत्यूची वाटच पाहतात. पण जेव्हा तुमचा वारस या हवेलीत जन्म घेईल तेव्हा कोणाची हिंमत होणार नाही की त्याच्या आईचं नाव विचारायची. सगळे फक्त सरदार वीरेंद्र सिंग यांचा मुलगा किंवा मुलगी म्हणतील. त्याच्या बोलण्याने माझ्या मनात विषयच उतरला. तो खरंच बोलत होता. मला वारस हवा होता, बाकी काही नाही. तरीही मनात आलं, एखाद्या बाजारो बाईचं रक्त, तिची गंज. तेवढ्यात रणजित माझ्या खुर्चीजवळ येऊन अत्यंत हलक्या आवाजात म्हणाला, सरदार साहेब, मी सगळा बंदोबस्त करू शकतो. एक ठिकाण मला माहित आहे. तिथे एक मुलगी आहे, अगदी नव्याने आली आहे, अजून कोणाच्या हाताला लागली नाही, पूर्णपणे पवित्र. तिची आई गेली आणि कर्ज राहिलं म्हणून कोठेवालीन तिला उचललं. फक्त वय 18 वर्ष. तिला पुढच्या कामासाठी तयार करत होतो. पण मी मालकिनीला खूप मोठी रक्कम दिली आहे. ती तुमच्यासाठी लग्न करेल, तुमच्या मुलाला जन्म देईल आणि नंतर तुम्ही तिचं जसं ठरवाल तसं होईल. हे ऐकून मी थक्क झालो. 18 वर्षाची, अजून कोणाच्या हाताला न लागलेली मुलगी. माझी जळक्या शरीराची आग अचानक थंड झाली. मला एक साफ सुथरा सौदा दिसला. मी तिला पैसे देईन, ती मला वारस देईल ना? समाजाचा तमाशा ना, नात्यांचा दिखावा. मी रणजितकडे पाहिलं. तो माझ्या निर्णयाची वाट पाहत होता. माझ्या आयुष्यभरचा अभिमान माझ्या इच्छेसमोर हरला. मला वारस हवा होता म्हणून मी डोळे मिटून म्हटलं की तयारी कर. दुसऱ्या दिवशी रणजितने सगळा बंदोबस्त केला. त्याने सांगितलं की मुलीला कोठ्यावरून बाहेर काढून एका सुरक्षित घरात ठेवलाय आणि तिथेच लग्न होईल. मी तयार झालो. उत्तम कपडे घातले, रोगट हातांवर रेशमी हातमोजे चढवले आणि तीव्र सुगंध लावला की रोगाचा वासही लपेल. आम्ही शहराच्या टोकाला एका स्वच्छ छोट्या घरात पोहोचलो, जे रणजितने फक्त याच कामासाठी भाड्याने घेतलं होतं. ती मुलगी एका कोपऱ्यात घाबरून बसली होती. तिच्यावर लाल जोडा जबरदस्तीने चढवला होता. ती खरोखर 18 वर्षाची, कदाचित त्याहूनही लहान दिसत होती. एक कवळी कळी जी फुलाच्या आधीच तोडली गेली होती. तिचा चेहरा अश्रूंनी भिजला होता आणि नजर जमिनीवर खिळलेली होती. पंडितजींनी लगेच लग्नाची तयारी सुरू केली. सप्तपदीच्या वेळी मी पुढे सरसावलो. माझे हात मोजे घातलेले हात थरथरले नाहीत, पण मन नक्कीच कापलं. माझ्याकडून रणजित आणि एका ओळखीचा माणूस होता. तिच्याकडून कोणीही स्वतःचा नव्हता. कन्यादान आणि वरमालेच्या वेळी तिचे ओठही हल्ले नाहीत. ती फक्त थरथर कापत होती. मला खूप पश्चाताप झाला. मी काय करतोय? एक 60 वर्षाचा रोगी विद्रूप माणूस एका 18 वर्षाच्या मुलीचे आयुष्य विकत घेतोय. मी तिची निरागसता विकत घेतली होती. पण मग माझा एकटेपणात लावारीस मरण्याची भीती आठवली आणि वारस मिळवण्याची माझी हाव सगळ्या पश्चातापावर जड झाली. मी तिच्याकडे पाहिलं, पण तिने एकदाही माझ्याकडे डोळे वर करून पाहिले नाही. परत येताना आम्ही दोघे पूर्णपणे गप्प होतो. ती गाडीच्या मागच्या सीटवर एका कोपऱ्यात आकडून बसली होती. जणू काही आमच्यात फार फार मोठी दरी आहे. मी माझ्या रोगात आणि पैशाच्या गर्वात होतो. ती तिच्या भीतीत आणि गरिबीत गुरफटलेली होती. मला तिचं नावही नीटही आठवत नव्हतं, कारण माझ्यासाठी ती फक्त एक सौदा होती. वारस देण्याचं साधन हवेलीतली पोचली तेव्हा रात्र खूप झाली होती. सगळे नोकर उभे होते. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य होतं, कारण ते नव्या सरदारणीला पाहत होते.
रणजितने आधीच त्यांना ताकीद दिली होती, म्हणून नोकराने तिला थेट माझ्या खोलीत घेऊन गेले. तीच खोली जी माझ्या पहिल्या पत्नीच्या जाण्याने 20 वर्ष रिकामी पडली होती किंवा माझ्या रोगामुळे कायम भरलेली होती. मी थोडा वेळ अभ्यासिकेत बसलो, स्वतःला सावरत होतो. मला माहित होतं की मी नवरा नाही, खरीददार आहे आणि आज मला माझ्या विकत घेतलेल्या वस्तूचा सामना करायचा होता. जेव्हा मी खोलीत गेलो तेव्हा ती बिछाण्याच्या कोपऱ्यावर गुडघ्यात तोंड खुपसून बसली होती. तोच लाल जोडा अजूनही अंगावर होता. मी दरवाजा लावला. आवाज ऐकून तिने डोकं वर केलं आणि तिच्या डोळ्यातील भीती पाहून मी अंतःकरणापर्यंत हादरलो. ती मला अशी पाहत होती जणू काही समोर मृत्यू उभा आहे. तिची नजर माझ्या चेहऱ्यावर, माझ्या खऱ्या त्वचेवर, बिघडलेल्या नाक, कान, ओठांवर आणि नंतर माझ्या हात मोजांवर गेली. तिला लगेच समजलं की मी कोणत्या रोगाने ग्रासलो आहे. ती माझ्या रूपाने आणि याच भयंकर सत्याने थरथर कापत होती की ती आता तिला आयुष्यभर माझ्यासारख्या माणसासोबत राहावं लागणार आहे. मला वाटलं की मी तिला सांगावं की मी स्वतः रोज आरशात माझा चेहरा पाहून तीच घृणेचा भाव जाणवतो, पण मी गप्प राहिलो. मी हळूहळू तिच्या दिशेने चालत होतो. ती घाबरून बिछाण्यावर मागे सरकत होती, इतकी की तिची पाठ भिंतीला टेकली. तिला पळण्याची जागा उरली नव्हती. मी तिच्या अधिक जवळ जात होतो. कदाचित तिच्याशी बोलायचं होतं, विश्वास द्यायचा होता किंवा फक्त एवढंच सांगायचं होतं की मला तिच्यापासून काही हवं नाही, फक्त एक वारस हवा आहे. मी हातमोजा घातलेला हात तिच्या दिशेने पुढे केला. ती ओरडली नाही, तिचा आवाज दाबला गेला होता. तिने लगेच अश्रू पुसले. कापणारा आवाज सावरला आणि माझ्याकडे पाहत म्हणाली की मला घटस्फोट देऊ नका. मी थक्क झालो. मी तर काही वेगळं बोलणार होतो, पण तिने माझ्या मनातल्या उलट गोष्ट सांगितली. मी तिच्याकडे पाहत राहिलो. कदाचित माझी शांतता तिने चुकीच्या अर्थाने घेतली. ती लगेच पुढे म्हणाली, मला तुम्हाला काही दाखवायचंय. ती एक क्षण थांबली. माझा चेहरा पाहत राहिली, जणू काही माझ्या मनातलं वाचायचा प्रयत्न करत होती. मी काही बोलायच्या आधीच तिने आपल्या ब्लाऊजची बाही वर करायला सुरुवात केली. तिचा हात थरथरत होता. तिने बाही कोपऱ्यापासून वर सरकवली आणि दाखवलं तिच्या पांढऱ्या शुभ्र त्वचेवर एक जुनी खूण होती. काही अक्षर, एक खास चिन्ह जे वेळेने थोडं फिक्क झालं होतं, पण अगदी स्पष्ट दिसत होतं. मी ती खूण एकदा पाहिली आणि माझे पाय जमिनीवर रुतल्यासारखे झाले. श्वास अडकला. खोलीतली हवा जणू थांबली. माझ्या त्वचेवरची सततची जळजळ त्या क्षणी थंड झाली. रोंगटे उभे राहिले. मी अवघडलो. त्याने बोललो, ही ही खून, हे कसं काय शक्य आहे? त्या एका क्षणात मी त्या 18 वर्षाच्या मुलीला, त्या खोलीला, माझ्या रोगाला सगळं विसरलो. माझं मनही 20 वर्ष मागे गेलं. मी परत त्या दिवसापर्यंत पोचलो जेव्हा माझी पहिली पत्नी गेली होती. मी आता या सजावटीच्या खोलीत नव्हतो, या 18 वर्षाच्या मुलीसमोर नव्हतो. मी 20 वर्ष मागे गेलो होतो. माझ्या जखमांवर मी पैसा आणि रोग याची मलमपट्टी केली होती. ती अचानक उघडली गेली होती. मी सरदार वीरेंद्र सिंग होतो, पण तेव्हा हा रोगी आणि विद्रूप वीरेंद्र सिंग नव्हता. तोही वर्षाचा, सुंदर, ताकदवान आणि गर्विष्ठ वीरेंद्र सिंग होता. माझा आयुष्य पूर्णपणे होतं. माझ्याकडे अपार संपत्ती आणि माझी पत्नी कनिष्का होती, जी माझी शान होती. तिची सुंदरता अतुलनीय होती आणि तिचं प्रेम माझा सर्वात मोठा आधार होता. आम्ही दोघं फार सुखात होतो. आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली होती आणि मी त्या सुखी जगात पूर्णपणे बुडालो होतो. मग एक दिवस माझ्या कमरेवर एक छोटासा डाग दिसला. मी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण हळूहळू तो डाग माझ्या बाहूंवरून पसरू लागला. मी मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवलं, पण कोणालाच काही समजलं नाही. एक दुर्मिळ रोग असल्याचं सांगितलं. घरात बंदिस्त राहिल्याने हा रोग माझ्या चेहऱ्यापर्यंत पोहोचला. माझी त्वचा लाल होऊ लागली आणि त्यावर खवले जमा होऊ लागले. मी आरशात स्वतःला पाहून घाबरायचो, पण सर्वात जास्त भीती मला कनिष्काच्या डोळ्यात दिसू लागली होती. जी बाई माझ्यावर जीवापाड प्रेम करायची, ती आता माझ्याकडे पाहायलाही घाबरू लागली होती. तिने माझ्या खोलीत येणं कमी केलं आणि माझ्या जवळ बसणं टाळलं. सुरुवातीला ती म्हणायची की हा रोग कदाचित संसर्गजन्य आहे, पण डॉक्टरांनी नाही असं सांगितल्यावरही तिची भीती आणि अंतर कमी झालं नाही. तिचे बहाणे बदलले, पण मन बदललं नाही. एके रात्री मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला की मी तिच्याजवळ गेलो तेव्हा ती अचानक मागे सरकली. तिच्या चेहऱ्यावर किळस स्पष्टता दिसत होती. ती ओरडली की माझ्यापासून दूर राहा वीरेंद्र सिंग, तुम्हाला पाहून मला किळस येते. ही तुमची विद्रूप त्वचा मी आता पाहू शकत नाही.
त्याचं शरीर हळूहळू कुजतंय, अशा माणसासमोर मी राहू शकत नाही. त्या शब्दांनी माझ्या जळत्या त्वचेपेक्षा जास्त वेदना दिल्या. त्या रात्री मी अंतःकरणाने तुटलो. त्या काळात माझा व्यवसाय भागीदार आणि बालपणीचा मित्र कबीर आमच्या घरी येऊन खूप येऊ लागला. तो माझा भावासारखा होता आणि तो मला समजवायला यायचा आणि मला आधार द्यायचा. मी माझ्या रोगात आधी वेदनेत इतका बुडालो होतो की मला समजलंच नाही. तो माझा भाऊसारखा मला मदत करायचा, मला सांत्वन द्यायचा आणि मला आधार द्यायचा. मी माझ्या रोगात आणि वेदनेत इतका बुडालो होतो की मला समजलंच नाही की तो माझा साथ देत नव्हता, तर उलट माझ्या जखमांना आणि खोल करत होता. हळूहळू कनिष्का माझ्यापासून पूर्णपणे अलिप्त झाली. तिने स्वतंत्र खोली घेतली आणि एक दिवस माझ्याकडून घटस्फोट मागितला. तिने सांगितलं की आता या त्रासाला ती सहन करू शकत नाही आणि मी तिला मुक्त करावं. मी तिला खूप अडवलं, तिच्या पायांवर लोटांगण घातलं, अगदी अर्धी संपत्ती द्यायला तयार झालो होतो, पण तिच्या डोळ्यात फक्त तिरस्कार होता. मी हारलो आणि तिला घटस्फोट दिला. ती त्याच दिवशी हवेलीतून निघून गेली. मला वाटलं ती आपल्या आईबाबांकडे गेली असेल. मी महिनोमहिने त्या वेदनेत जगलो. मग मला कळलं की कनिष्का त्याच आठवड्यात कबीरशी लग्न करून देश सोडून गेली होती. हा धोका मला खूप मोठा होता. माझ्या मित्रानेच माझी बायको हिसकावली होती. त्या दिवसापासून मी आणि कनिष्का आणि कबीर याचं नावही घेतलं नाही. मी फक्त पैसा कमावत राहिलो. मी अधिकाधिक विद्रूप, श्रीमंत आणि एकटा होत गेलो. आणि आज 20 वर्षानंतर जेव्हा मी त्या मुलीच्या बाहूवरची ती खूण पाहत होतो, तेव्हा मी माझ्या भूतकाळातून बाहेर पडू शकत नव्हतो. माझी नजर त्या खास खुणावर खिळली होती. मला आठवलं की खूप वर्षापूर्वी कॉलेजमध्ये मी आणि कबीर शिकायला गेलो होतो, तेव्हा त्याच्या उलट्या बाजूवरही हीच खूण होती. त्याला विचारलं होतं तेव्हा तो हसत म्हणाला होता की ही खानदानी खूण आहे. हीच ती खूण होती, कबीरची खून. माझा विश्वास थांबला. ही मुलगी आणि कबीरची खून, हे कसं शक्य आहे? ती मुलगी अजूनही भीतीने थरथर कापत होती आणि माझ्या मेंदूत प्रश्नांचं वादळ उठलं होतं. माझा कोरडा आवाज फक्त मुश्किलीने बाहेर पडला. तू तू कोण आहेस? माझ्या आवाजात राग नव्हता, फक्त एक खोल संशय, आतून उसळलेलं वादळ होतं. मुलीने माझा आवाज ऐकताच लगेच आपली बाहू लपवली आणि बाही खाली सरकवली. ती अडकळत म्हणाली की मी तीच आहे जिच्याशी तुमचं लग्न झालंय. तिची ही गोष्ट इतकी विचित्र होती की मला रागही आला. एक पाऊल पुढे टाकलं आणि तिच्या बाहूकडे बोट दाखवलं.